विधानसभा निवडणुकीला अजून 3 महिन्यांहून अधिक कालावधी असताना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। निमित्त आषाढी वारी पालखी सोहळ्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सुधीर मुंगसे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी मोफत पंढरपूर दर्शन यात्रेचं आयोजन केलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे यांनीही कोल्हापूर मडी अशी धार्मिक यात्रेचं आयोजन केलं आहे। आता या यात्रा विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीतील इच्छुकांनी केलेल्या आहेत। तर दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी पूर्व पट्ट्यातील गाव पुढाऱ्यांसह 35 शेतकऱ्यांना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वी केलेल्या गावांचा दौरा केला आहे। त्यामुळे आतापासूनच खेड तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचे रंग भरू लागले आहेत आणि हाच आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। पण त्याआधी हेडलाईन। प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना सेवेतून बडतर्फ करा, बडतर्फ न केल्यास उपोषण। आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांचं विभागीय आयुक्तांना निवेदन। हुतात्मा राजगुरू स्मारकासमोर आंदोलन करण्याची दिली हाक। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून विधानसभेची मोर्चेबांधणी। सुधीर मुंगसे, अतुल देशमुख, बाबाजी काळे यांच्याकडून देवदर्शनाची शक्कल। महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच, महायुतीमध्येही हालचाली। पूर्व भागातील 35 गावकरी शेतकरी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात यशस्वी काम केलेल्या कडवंची गावाला दिली भेट। जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुटे पाटील यांच्या माध्यमातून दौरा। पीडीसी बँकेकडून राजूनर सार्वजनिक वाचनालयाला अर्थसहाय्य। वाचन संस्काराच्या प्रभावी कार्याची मिळाली पोचपावती। आमदार दिलीप मोहितेंच्या हस्ते 50,000 रुपयांची देणगी सुपूर्द। बहुळ माळुंगे एमआयडीसी मध्ये लुटमारीच्या घटना। रस्त्यात अडून मारहाण करीत मोबाईल हिसकावले। नागरिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर। पेट्रोलिंग वाढवण्याची केली मागणी। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना त्यांच्या पदावरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी भारतीय जनसंसदेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे। त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त आणि खेड पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे। प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या पदाचा अनेक प्रकारे गैरफायदा घेतला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे केला आहे। कट्यारे यांना त्यांच्या पदावरून पुढील 10 दिवसात बडतर्फ केले नाही तर हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासमोर उपोषण आंदोलन करू असा इशारा बाळासाहेब चौधरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुटे यांनी खेड तालुक्यातील आवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या गावातील 35 शेतकऱ्यांसह जालना जिल्ह्यातील कडवंची या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात यशस्वी काम केलेल्या गावाला भेट दिली। यावेळी कडवंची गावचे माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना पाणलोट क्षेत्र विकासासह पाण्याची साठवणूक, वापर आणि पीक पद्धती याबद्दल प्रत्यक्ष शिवार फेरी करीत माहिती दिली। यावेळी बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, वापगावचे सरपंच उमेश रामाने, वैभव गावडे, चिंचबाईचे माजी सरपंच संतोष गार्डी, गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, जळुके सोसायटीचे चेअरमन कचर येवले, वरुडेचे माजी सरपंच दिलीप चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या अर्थसहाय्यातून राजूनर सार्वजनिक वाचनालयाला 50,000 रुपयांची देणगी देण्यात आली। गेल्या 160 वर्षापासून वाचन संस्काराच्या प्रभावी कार्याबद्दल बँकेकडून ही देणगी देण्यात आली। पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी ही देणगी स्वीकारली। यावेळी वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य विनायक घुमटकर, बँकेचे विभागीय अधिकारी राम भास्कर, तानाजी दौंडकर, रमेश सुतार, बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे आदी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ राजीवनगरच्या वतीने खेड तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले। यावेळी रोटरी परिवारातील 10वी आणि 12वी परीक्षेतील यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला।
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली, बालघरे वस्ती, ढोरे, भंबुरवाडी, रेटवडी, शेंडेवाडी, होलेवाडी, भोतेवाडी या शाळांना रोटरीचे नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले, असिस्टंट गव्हर्नर विनय भुजबळ आणि राजनगरचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता रुके यांच्या हस्ते एकूण 12 स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले। रोटरी परिवारातील 10वी परीक्षेत यश संपादन केलेल्या तनिष्का उत्तम खेडेकर, प्रतीक नरेश हेडा, साई गणेश घुमटकर, रुद्र दत्ता रुके, रमा दत्तात्रय सांडबोर, श्लोक संजय कडलक, श्रेया वैभव घुमटकर, वेदांत राजेश बोराडे तसेच 12वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेले चैतन्य अजित वाळुंज, सौरभ सुधीर मांदळे, रुचा दिलीप बांबळे, वेदिका जयंत घोरपडे, संस्कार शशिकांत खळदकर यांचा सत्कार रोटरीच्या वतीने करण्यात आला। भीमाशंकर सोशल फाउंडेशनच्या वतीने अवाट येथील श्री भीमाशंकर माध्यमिक विद्यालय या शाळेतील 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे वही आणि पेनचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य वारे, धनंजय कड, किरण वाळुंज, सोमनाथ टोपे यांच्यासह सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आता बातमी आहे म्हाळुंगे MIDCतील कामगाराच्या लुटमारीची। कामावरून घरी जात असताना 2 अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात गाठले, शिवीगाळ करीत मारहाण करून हातातील मोबाईल हिसकून पळ काढला। वाघजाई नगर येथील मेटिलेक्स कंपनीच्या मागील बाजूस 23 जूनच्या रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी सत्यम रामपाल कुशाव वय 23 राहणार म्हाळुंगे यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 2 लुटारूंविरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सत्यम हा अशोका कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याने मोबाईलवर बोलत घरी जात होता। त्यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी अडवले आणि मोबाईलची मागणी केली। मोबाईल देण्यास विरोध केल्यानंतर लुटारूंनी वाद घातला। त्याच्यातील एकाने फिर्यादी यांना पकडून ठेवलं, दुसऱ्याने हातातील कडं फिर्यादी यांच्या डोक्यात मारून दुखापत केली आणि खिशातील 22,900 रुपयांचा मोबाईल हिसकावला आणि पळून गेले। या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहेत। बातमी आहे बहुळ मधील कापड व्यावसायिकाला लुटल्याची। बहुळ येथील एका कापड व्यावसायिकाची रस्त्यात मोटार रोखली। लोखंडी रॉडनं दोघांनी मोटारीची तोडफोड करीत गाडीतील 5 लाख रुपयांची रोकड लुटली। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन आत्माराम पानसरे राहणार बहुळ आणि प्रमोद साबळेमळा बहुळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कापड व्यावसायिक जनार्दन सोमाजी शितोळे वय 44 खलाटे वस्ती बहुळ यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन आणि प्रमोद यांनी संगनमत करून चांदणी चौकातील पांडा शेठ यांच्या ढाब्यासमोर फिर्यादी यांना नेले। दोघांनी फिर्यादी शितोळे यांना लोखंडी रॉडनं मानेवर, डोक्यात, पाठीवर मारहाण केली। त्यानंतर दगडाने फिर्यादी यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले। तसेच बहुळ चौकातून चिंचोशी रस्त्याने चिंचोशी गावच्या अलीकडे डोंगराच्या माथ्यावर नेत फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून सचिन पानसरे आणि प्रमोद साबळे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली। त्यानंतर प्रमोद साबळे यांनी गाडीतून 4,80,000 रुपये काढून घेतले आणि तू जर पोलिसात तक्रार केलीस तर तुझी विकेट टाकू अशी धमकी दिली। बातमी कॉर्पोरेट उत्पादनाबाबतची। पुणे नाशिक महामार्गालगत नाणेकरवाडी येथील ॲक्युरेट सेल्स या दुकानात JK फेनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उत्पादन असलेली पॉलीएफ ब्रँडचे विविध मॉडेलचे 88 व्हीवेल बनावट आणि हुबेहूब उत्पादन मिळून आले। या प्रकरणी IP इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रिजनल मॅनेजर साजिद अजगर अली अन्सारी वय 34 जोगेश्वरी पश्चिम यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत अवधेश यादव वय 33 राहणार नाणेकरवाडी मूळ उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली आणि या संसदेचं कामकाज नव्या संसदेमध्ये सुरू झालं। नियमानुसार नव्याने निवडून आलेल्या खासदारांचे संसदेचे शपथग्रहण संसदेत पार पडलं। यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही मराठी भाषेमध्ये शपथ घेतली। भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन व भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारानं रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते प्रामाणिकपणाने पार पाडेन। जय शिवराय, जय महाराष्ट्र। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। लोकसभा निवडणूक झाली। महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये नव्यानं चैतन्य संचारलं। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्यात जोश निर्माण झाला। विधानसभा लढवायच्या तयारीतही हे कार्यकर्ते लागले आहेत। पण तेजीत चाललेल्या या राजकीय गटाला जागा वाटपाच्या गतिरोधकाला सामोरे जावे लागणार हे विसरून चालणार नाही आणि याच स्पीड ब्रेकरवर महाविकास आघाडीची गाडी बॅलन्स कसा साधते असा सवाल सध्या खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर दिसत आहे। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सुधीर मुंगसे आणि नव्याने पक्षात आलेले अतुल देशमुख हे 2 प्रबळ इच्छुक आहेत।
दोघांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याचा मुहूर्त साधून पंढरपूर यात्रेचं नियोजन केलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही बाबाजी काळे आणि अमोल पवार हे दोन प्रबळ इच्छुक आहेत। बाबाजी काळे यांनीही धार्मिक सहलीचं आयोजन केलं आहे। या धार्मिक यात्रा राजकीय चर्चेचं कारण ठरत आहेत। काही दिवसांपूर्वी मंचरच्या सभेत आमदारकीवरून झालेल्या तमाशावरून महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे। आमदारकीसाठी शिवसेना ही टाईट फिल्डिंग लावणार हे स्पष्ट झालं आहे। खेड आळंदी विधानसभेवर तर शिवसेना दावा करतच आहे, त्यामुळे जागा आपल्या पक्षाकडे आली तर संधी हुकायला नको म्हणून सगळेच इच्छुक तयारीला लागले आहेत। ही देवदर्शन यात्रा हा त्याचाच एक भाग। हा झाला महाविकास आघाडीचा विषय। खेडच्या बाबतीत महायुतीचं समीकरण इतकं खिचडी नसलं तरी जागेवरून नव्या चाचपण्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या जरी विद्यमान आमदार दिलीप मोहितेंशिवाय कोणी आमदारकीसाठी चर्चेत नसलं तरी दुसऱ्या पक्षाला हा मतदारसंघ जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही। त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे आपल्या तयारीला लागल्याचं दिसत आहे। खेड तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या गावातील 35 शेतकऱ्यांसह जालना जिल्ह्यातील कडवंची या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात यशस्वी केलेल्या गावांना त्यांनी भेटी दिल्या। त्यामुळे महायुतीची उमेदवारीची समीकरण बदलणार असं चित्रही आहे। महाविकास आघाडीत खेड तालुक्यात सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी आहे। महायुतीचे आमदार दिलीप मोहिते जर पुन्हा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना पाडण्यासाठी सगळे विरोधक एकवटणार हे नक्की, पण उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाचा असेल हे मात्र येणारी वेळच सांगेल। राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे सध्या तरी कोणी छातीत ठोकपणे सांगू शकणार नाही, परंतु विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरणार हे मात्र नक्की। आजच्या स्पेशल रिपोर्ट नंतर बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।